हा जो नंबर दिसतोय ना, याच्यावर फक्त मेसेज करा. त्यावर तुम्हाला एक लिंक येऊन जाईल. त्या लिंकवर ॲड होऊन जा. आणि जर तुम्हाला अनुभव शेअर करायचा असेल तर रात्री 9 ते 10 या वेळेत फक्त तुम्ही याच्यावर अनुभव शेअर करू शकतात. श्री स्वामी समर्थ. हॅलो. हा, श्री स्वामी समर्थ. हां, बोला ना ताई. मी पुण्यावरून बोलते. नाव नाही सांगत. मला अनुभव शेअर करायचा आहे. हां, सांगा ताई. म्हणजे आमची आंब्याची बाग आहे, म्हणून मी केंजळे दादांना आणि त्यांचं हे स्वामी समर्थांचं मंदिर आहे ना, हा, मग तिथं मी आंबे ठेवायला गेलते, म्हणजे स्वामींना. आणि सुनेला बरोबर नेलतं. सून 4 महिन्याची गरोदर होती त्यावेळेस. तिच्या वडिलांचा वाढदिवस होता, मग तिला पण नेलं होतं. तिथंच राहते ना त्यांच्या जवळ. मग गेले होते. मग आम्ही काय फक्त आंबे ठेवले. म्हटलं दादांना, म्हटलं हे ना स्वामींना आंबे ठेवायचे होते शेतातले आपल्या. आणि म्हटलं तुम्हाला पण आणले. दादा म्हटले कशाला ताई? मी म्हटलं नाही, मला वाटलं की द्यावे म्हणून. म्हटलं आपण कुठं विकत आणले? दादा म्हटलं शेतातले आंबे. मग आम्ही काय जास्त वेळ थांबलो नाही. आंबे ठेवले स्वामींच्या पुढं आणि मग दादांना दिले. पाया पडलो आणि निघायला लागले. सून पाया पडायला लागली. तर दादा म्हणतात की ना समर्थला घेऊन या तिला. आणि मग आता 1.5 महिना झाला गुरुवारी बघा. अच्छा. सून बाळा एप्रिल मध्ये गेलो होतो आम्ही. नाही, जून मध्ये गेलो. जून मध्ये. अच्छा. मे एंडिंगला जून मध्ये गेलो होतो. आणि नातू झाला. आम्ही नाव पण समर्थ बरोबर त्यांनी ते सांगितलं. हो ना, दादांनी सांगितलं. मी म्हटलं दादांना, मी झाल्याबरोबर 2 दिवसांनी फोन केला. दादा बाहेर होते ना, मग सांगितलं दादांना मी ताईंना हे करते म्हणून. हा अनुभव छान आला. बरंच जुना अनुभव असेल मग ताई ना हा? नाही, याच वर्षाचा. 1.5 महिना झाला बाळांतीन झालेली. एप्रिल जून मध्ये दादांचं. जून मध्ये गेलो होतो. मी शेअर करते. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ.